नमस्कार. मी डी डी वाघमोडे सर, इंदापूर. आज मी आपणाशी एका विशिष्ट गोष्टीवरती संवाद साधत आहे. आपणा सर्वांना ज्ञात आहे की आज तुमचं आमचं जीवन हे अनेक रोगांनी ग्रासलेलं आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये स्वतःची प्रगती साधत असताना कधी कधी असा विचारही आपण केला पाहिजे की आपण आपली प्रगती साधतोय, भरपूर पैसे कमवतोय, पण खऱ्या अर्थानं आपल्या वैयक्तिक स्वास्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ती खरी काळाची गरज आहे. आपण किती मोठे बंगले बांधले, भली मोठी गाडी घेतली, पाहिजे ते चैनीच्या वस्तू आपण घरामध्ये घेतल्या, पण परंतु त्यासोबतच खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सुद्धा त्या वस्तूचा उपभोग घेण्यासाठी स्वस्त राहणं काळाची गरज आहे. आमचा आज चालू काळामध्ये एक सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे, ती म्हणजे दूषित अन्न, दूषित पाणी. आज चालू काळामध्ये आपण बाजारातून जे आणलेलं, लक्षात घ्या, जे व्हेजिटेबल्स असतील, ज्या फळभाज्या असतील, त्या खरोखरच त्या बाजारातून आणलेल्या फळभाज्यावरती खरोखरच त्या शुद्ध आहेत का, पवित्र आहेत का, हे पाहणं काळाची गरज आहे. बऱ्याच अशा भाजीपाल्यावरती अनेक विनाशकारी कीटकनाशके मारण्यासाठी, कीटकनाशकांना मारण्यासाठी विविध प्रकारच्या औषधाची फवारणी केली जाते आणि ती अमर्याद प्रमाणात केली जाते. आज खऱ्या अर्थानं आपण खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, आपलं उत्पादन वाढवण्याच्या नादामध्ये, उत्पादन वाढवायचं नाही असा माझा सवाल नाही आहे. उत्पादन आपण वाढवलं पाहिजे, आपणही मोठं झालं पाहिजे, आपण भरपूर पैसाही कमवला पाहिजे, पण त्यासोबतच आपली शरीर संपत्तीसुद्धा आपण कमवली पाहिजे. आपणही स्वस्त राहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आम्ही खरी काळाची गरज आहे, आपणास खरी काळाची गरज आहे की खऱ्या अर्थानं आपण आपल्यासाठी वैयक्तिक औषध न मारलेलं अन्न खाणं ही काळाची गरज आहे. मग त्याच्यासाठी आपण आपल्या परसबागेमध्ये, आपण आपल्या असलेल्या रानामध्ये, जमिनीमध्ये आपण खऱ्या अर्थानं आपणासाठी, आपल्या घरासाठी प्रत्येकाने हे ठरवलं की मी माझ्या घरासाठी, मी माझ्या शरीर स्वास्थ्यासाठी आणि माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या शरीर स्वास्थ्यासाठी मी घरीच भाजीपाला लावणार आहे, फळभाज्या लावणार आहे. आणि त्यांना औषध न मारता, विदाऊट औषधाचं मी त्यांना शेणखत असेल, त्याच्यानंतर लक्षात घ्या सेंद्रिय खताचा वापर करून मी घरीच ही पालेभाज्या, फळभाज्या पिकवेन आणि मी मला आणि स्वतःला आणि माझ्या कुटुंबाला तेच शुद्ध, पवित्र तुमच्या आमच्या जीवनासाठी आणि जेवणासाठी उपयुक्त असलेलं भाजीपाला स्वतः खाईन व इतरांनाही, माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला मी घालीन, असं प्रत्येक कुटुंबानं ठरवलं तर खऱ्या अर्थानं तुमचं आमचं आयुष्य सफल होईल, तुमचं आमचं आरोग्य निरोगी राहील. आणि निरोगी आयुष्य आणि भविष्य खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आज कुणी किती कमवले याच्यापेक्षा आपलं आरोग्य आपण किती छान राखलं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आपण आपलं आरोग्य जपलं पाहिजे, स्वतःला जपलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आणि स्वतःचं आरोग्य, निरोगी आरोग्य आम्ही राखलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी निरोगी अन्न खाल्लं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर योगा केले पाहिजेत, संध्याकाळी जेवण केल्यानंतर, सकाळी जेवण केल्यानंतर थोडीशी शतपावली केली पाहिजे. म्हणजे आपण आपणासाठी आणि आपल्या निरोगी आरोग्य आणि भविष्यासाठीच्या कृपया आपण स्वतःच आपली काळजी घेतली पाहिजे. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर खऱ्या अर्थानं आपण जीवनामध्ये कमवलेल्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही उपभोग घेऊ शकतो, अन्यथा नाही आहे. म्हणून प्रत्येकाला सांगतोय, कृपया आपलं आरोग्य जपणं ही आपली स्वतःची वैयक्तिक जबाबदारी आहे.
आपण म्हणतो की प्राचीन काळातील लोक निअरली अबाउट 100, 110, 120 वर्ष जगायचे. खऱ्या अर्थानं ते आयुष्य आम्हाला नाही आहे आणि त्या आयुष्य आपण स्वतःच आपलं आयुष्य कमी करतोय. अमर्याद प्रमाणात वापरलेले औषधाचं अन्न खाऊन, औषधाचं बाजारातील भाजीपाला फळभाज्या खाऊन. मला कोणाला नावं ठेवायची नाही आहेत, परंतु मला सर्वांनाच संदेश द्यायचा आहे. कृपया चांगलं खा आणि निरोगी राहा. काळाची गरज आहे. चांगलं खा, निरोगी राहा आणि स्वस्थ जगा, मस्त जगा. हे जीवन पुन्हा नाही, म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, पण स्वतः मस्त राहून, स्वतः स्वस्थ राहून. कारण आवर हेल्थ इज आवर प्रिसियस वेल्थ. आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं आरोग्य ही आपली जबाबदारी. म्हणून स्वतःचं आरोग्य, निरोगी भविष्य आणि आयुष्य घडवण्याची जबाबदारी आपली. कृपया स्वतःची काळजी घ्या, स्वतःला सांभाळा, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. कारण हा देह पुन्हा आपल्याला कधीच मिळणार नाही. म्हणून स्वतः निरोगी राहा. स्वतःच्या निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा. स्वतः सकस आणि पूरक आहार घ्या. खरोखरच खऱ्या अर्थानं आम्ही निरोगी राहणं ही काळाची गरज आहे. धन्यवाद. मी आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. कृपया मला असं वाटतं की खरोखरच आपण सर्वजण या नियोजनानं पुढे जाऊया आणि स्वतःचं निरोगी आयुष्य जगूया. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया.